नमस्कार मित्रांनो. आजच्या काळात जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर सर्वात आधी काय करायला लावतात आपल्याला? एक्स-रे, MRI किंवा CT स्कॅन आणि त्याचे रिपोर्ट ज्यावेळेस डॉक्टर बघतात त्याच वेळेस आपल्यावर उपचार करायला सुरुवात करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या मशीन्स चालवणारा आणि आजाराचं अचूक निदान करण्यात मदत करणारा पडद्यामागचा एक हिरो कोण असतो? तो असतो एक रेडिओलॉजी टेक्नॉलॉजिस्ट. आज आपण अशाच एका करिअरबद्दल जाणून घेणार आहोत की ज्याला सध्या प्रचंड मागणी आहे. तो म्हणजे BSc रेडिओलॉजी. हा कोर्स काय आहे, पात्रता काय आहे, पगार किती मिळतो, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी समजून घेऊया की हा कोर्स नक्की काय आहे. BSc इन रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी किती आहे? तर साधारण 3 वर्षाचा अभ्यास असतो आणि 6 महिने किंवा 1 वर्षासाठी इंटर्नशिप असते. असे एकूण 3.5 ते 4 वर्ष हा कोर्स तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी लागतात. पात्रता काय? तर तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तुमचे 12वी सायन्सला मुख्य विषय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे PCB ग्रुप असावा लागतो. किती मार्क्स पाहिजेत? तर 12वी मध्ये किमान 50% गुण असणे गरजेचे आहे. कॅटेगरीनुसार यात सवलत मिळू शकते. नीट आवश्यक आहे का? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. कारण आता नुकतीच नीटची परीक्षा झालेली आहे. काही मुलांना कमी मार्क येत आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर, नीट इथे आवश्यक नाही. तुमच्या PCBचा जो PCB ग्रुप आहे त्याचे जे मार्क आहेत त्याच्यावरच, त्या मेरिटवर तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या PCB मध्ये चांगले मार्क असतील तर सरकारी कॉलेज सुद्धा मिळू शकतं. महाराष्ट्रातल्या बहुतांश कॉलेजमध्ये या कोर्ससाठी नीटची अजिबात आवश्यकता नाही. 12वीच्या तुमच्या मी सांगितलं तसं PCBच्या गुणांवरच तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आता तुम्ही विचार करत असाल की हा कोर्स करायचा कुठल्या कॉलेजमध्ये? महाराष्ट्रातली काही टॉपची कॉलेजेस, उत्तम शिक्षण देणारी कॉलेजेस तुम्हाला मी सांगतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई कॅन्सर रिसर्चसाठी जगात प्रसिद्ध आहे आणि इथला रेडिओलॉजी कोर्स सुद्धा सर्वोत्तम मानला जातो. त्याच्यानंतर आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे. हे सुद्धा पुण्यातील अत्यंत नामांकित सरकारी कॉलेज आहे. इथं सुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला जर चांगले मार्क असतील PCB ग्रुपला तर. त्यानंतर आहे डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पुणे आणि कोल्हापूर. त्याचबरोबर भारती विद्यापीठ पुणे, मेडिकल क्षेत्रातील शिक्षणासाठी एक मोठं नाव असलेली ही संस्था आहे आपल्या महाराष्ट्रातली. MGM कॉलेज संभाजीनगर आणि नवी मुंबईला पण आहे. या व्यतिरिक्त अजून मोठ्या मोठ्या शहरामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे कोर्सेस उपलब्ध असतात. त्याची तुम्ही तुमच्या जवळच्या मोठ्या शहरात जाऊन चौकशी करू शकता तिथल्या कॉलेजमध्ये. आता याची प्रवेश प्रक्रिया काय असते आणि फी किती असते? महत्त्वाचा प्रश्न. प्रवेश कसा घ्यायचा? याची प्रक्रिया साधारण जून-जुलै महिन्यामध्ये सुरू होते आणि काही कॉलेजमध्ये ऑनलाईन फॉर्म भरून घेतात, तर काही ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करावा लागतो. आता फी जर विचारली तुम्ही, तर सरकारी कॉलेजमध्ये फी खूपच कमी आहे. साधारण 30 ते 40 हजारामध्ये प्रतिवर्षी तुमचा या कोर्सचा खर्च होऊ शकतो. पण जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेलात तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये 1 लाख 1.5 लाखापर्यंत सुद्धा फी असू शकते वर्षाची. आता हा कोर्स केला, महत्त्वाचा मुद्दा करायचा. आता नोकरी, पैसा, पुढं काय, करिअर काय, ते पण महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करणार नाहीत की ती गोष्ट जाणून घेणार आधी की पुढं करिअरच्या संधी आहेत की नाही. तर याच्यात सरकारी नोकरी आहे का? तर हो आहे. जिल्हा रुग्णालय आपले असतात सरकारी, तिथं नोकरी मिळू शकते. सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर रेल्वेचे जे हॉस्पिटल असतात तिथं सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा जागा असतात रेडिओग्राफरच्या. त्याच्यानंतर आर्मीचे जे हॉस्पिटल आहेत तिथं सुद्धा जागा निघतात. तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करून हे करू शकता. पगार काय असतो सरकारी नोकरीमध्ये? 60, 70, 80 हजारापर्यंत पगार असतो.
खाजगी नोकरी कुठं करू शकता? तर मोठे हॉस्पिटल अपोलोसारखे, सह्याद्रीसारखे किंवा डायग्नोस्टिक सेंटर जे असतात आपल्या शहरामधली, त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. त्या ठिकाणी खूप गरज आहे या कोर्स केलेल्या मुलांची. आणि तिथं पगार तुम्हाला तुमच्या स्किलवर, तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतो. कारण तुम्हाला पगार सुरुवातीला 30-40 हजार दिला जाईल. नंतर तुमचं जर काम खूप चांगलं आवडलं त्या माणसाला, तुम्ही खूप चांगला परफॉर्म केला, तर 70-80 हजारापर्यंत सुद्धा या या क्षेत्रात पगारी आहेत. स्वतःचा बिझनेस करू शकता का? हो, तुम्ही स्वतःचं पण एक्स-रे किंवा अल्ट्रासाउंड सेंटर सुरू करू शकता. मात्र त्यासाठी काही कायद्यानुसार PNDT ॲक्टनुसार काही परवानग्या घ्याव्या लागतात आणि एका रेडिओलॉजिस्टच्या डॉक्टरसोबत तुम्हाला टायअप करणे गरजेचं असतं. तुमच्याकडे जर भांडवल असेल, जागा असेल, तर तुम्ही हे पण करू शकता. या गोष्टी पण काही अवघड नाहीत करण्यासाठी. आजच्या काळामध्ये मेडिकल क्षेत्र हे कधीही न थांबणारं क्षेत्र आहे. जसे नवीन नवीन आजार येत आहेत, तसं त्या ठिकाणी निदान करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागत आहेत. त्यामुळे हे कधीही न संपणारं क्षेत्र आहे. याच्यामध्ये कधीही मंदी येणार नाही आणि तुम्ही पुढं याच्यामध्ये MSc करून यात स्पेशलायझेशनसुद्धा करू शकता. ही पण संधी तुम्हाला आहे. तर मित्रांनो, ही होती रेडिओलॉजीबद्दलची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला लोकांची सेवा करायला आणि त्यांच्यावर उपचार करायला आवडत असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा, जे की 12वी नंतर आपण काय करावं या संभ्रमात आहेत. त्यांनाही मदत होईल या व्हिडिओमुळं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.